Hello my dear students and parents. We are studying the third chapter circle from mathematics part 2nd. In this chapter we have studied in the last lecture theorem of inscribed angle or inscribed angle theorem and the corollaries of the inscribed angle theorem. Now in this lecture we are going to study the next point, cyclic quadrilateral. We know the quadrilateral has 4 vertices. If all the 4 vertices of a quadrilateral are lies on the same circle, then the quadrilateral is called as a cyclic quadrilateral. Suppose here it is a circle and there is a quadrilateral ABCD, where the points A, B, C and D are the vertices of quadrilateral ABCD, and here all the vertices of quadrilateral ABCD are lies on the same circle. Therefore, here the quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. म्हणजे जर चौकोनाचे सर्व शिरोबिंदू, आता सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणजे काय इथं बघा, सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणजे चक्रीय चौकोन. जर चौकोनाचे सर्व शिरोबिंदू म्हणजे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला आपण कोणता चौकोन म्हणतोय? चक्रीय चौकोन असे म्हणतो. लक्षात आलं ना? If all the vertices of a quadrilateral lies on the same circle, then the quadrilateral is called as a cyclic quadrilateral. So here in this figure, quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. In the figure, quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. मग आता समजा जर वर्तुळावर असणारे जे पॉइंट्स असतात, बघा वर्तुळावर जे पॉइंट्स आहेत, द पॉइंट्स विच लाईज ऑन द सेम सर्कल, द पॉइंट्स विच लाईज ऑन द सेम सर्कल आर कॉल्ड एज अ कॉनसायक्लिक पॉइंट्स. जे एकाच वर्तुळावर असणारे जे पॉइंट्स आहेत त्याला काय म्हणायचं आहे? कॉनसायक्लिक पॉइंट्स असं म्हणायचं आहे. ओके, अंडरस्टँड? नाउ लेट अस स्टडी द theorem which is based on the cyclic quadrilateral. Now let us study the theorem of cyclic quadrilateral which is based on the cyclic quadrilateral. Now let us see the statement of the theorem. The opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. It is the very important theorem. Okay, this theorem is a very important theorem for cyclic quadrilateral. आता हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने हा जो थिअरम आहे तो महत्त्वाचा आहे. मग तो परीक्षेमध्ये कसा विचारला जातो पहा. प्रूव्ह दॅट द अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, असं परीक्षेमध्ये प्रश्न तो विचारला जातो. मग इथं काय करायचं बघा, आपल्याला हे प्रूव्ह करत असताना पहिल्यांदा आपण एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काढायचंय. कोणताही एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काढा म्हणजे आपल्याला एक सर्कल काढावा लागतो. मग त्या सर्कलवरती 4 पॉइंट्स घेऊन तो पॉइंट, ते चारही पॉइंट्स काय करा, जोडा. मग जोडलं की सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तयार होतो. सपोज हियर आता आपण हे सर्कल काढलं, ह्या सर्कल मध्ये कसंही काढा,
तो चौकोन कसाही असला पाहिजे, कसाही काढा की जेणेकरून त्याचे चारही पॉइंट्स म्हणजे चारही व्हर्टेक्स शिरोबिंदू हे कुठे असले पाहिजेत, त्या सर्कलवर असले पाहिजेत. आता समजा याला आपण नाव देऊयात, सपोज ए बी सी डी हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपण घेतलं. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणलेलं आहे त्याने अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, इट इज द गिवन स्टेटमेंट. आर सप्लिमेंटरी, इट इज द टू प्रूव्ह, मीन्स इट इज the given statement and it is the to prove statement. So right here given. आता थेरम म्हणताना बघा, थेरम जर प्रश्न असेल मग अशा प्रश्नामध्ये तिथं गिवन टू प्रूव्ह, जर कन्स्ट्रक्शन असेल तर कन्स्ट्रक्शन हे महत्वाचे आहे. त्या प्रत्येक स्टेपला मार्क्स आहेत. गिव्हनला मार्क आहे, टू प्रूव्हला आहे, कन्स्ट्रक्शन जर असेल त्याच्यामध्ये तर त्या कन्स्ट्रक्शनला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बघा, थेरम ज्यावेळेस आपण प्रूव्ह करतो किंवा प्रूव्ह दॅटचा ज्यावेळेस प्रश्न असतो, ज्यावेळेस प्रश्नामध्ये आकृती दिलेली नसते, फक्त स्टेटमेंट असते, तेव्हा आकृती काढणं अतिशय महत्वाचं आहे. आकृती काढणं हे बंधनकारक आहे. कारण आपण प्रूफ मध्ये काय लिहितोय, ह्या आकृतीमधलं जे इन्फॉर्मेशन आहे तो आपण प्रूफ मध्ये लिहितोय. मग प्रूफ मध्ये आपण सगळं लिहितोय, आकृतीच नाहीये, मग ते सगळं इन्फॉर्मेशन कुठं बघायचं. त्यामुळं त्या तुमच्या प्रूफला काहीही व्हॅल्यू राहत नाही. म्हणून तशा प्रूफला 0 क्रेडिट मिळतो, 0 मार्क्स मिळतात. त्यामुळं कंपल्सरी आकृती काढायचं आहे. आकृती इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो हियर क्वाड्रिलॅटरल ABCD, तर कुठलं क्वाड्रिलॅटरल ABCD आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक, म्हणजे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. हे गिव्हन स्टेटमेंट झालं. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं बघा, टू प्रूव्ह दोन अपोजिट अँगलचे पेर आहेत. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. So here angle BAD plus angle BAD plus angle BCD is equal to 180 degree. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. हे एक अपोजिट पेअर झालं. मग दुसरा अपोजिट पेअर कुठला आहे, हा पण दाखवायचा आपल्याला. सो अँगल ABC प्लस अँगल ADC इज इक्वल टू 180 डिग्री. हे दोन स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. मग आता इथं डायग्राम मध्ये काही बदल करायचा नाही आपल्याला, काही आकृती म्हणजे चेंज करायचं नाही. चेंज ज्यावेळेस आपल्याला करायचा असतो तेव्हा कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. इथं चेंज करायचंच नाहीये, त्यामुळे कन्स्ट्रक्शन लिहायची गरज नाही या ठिकाणी. मग इथं डायरेक्टली प्रूफ लिहायचं आहे. कारण इथं आपण हा जो थेरम आपण प्रूव्ह करणार आहोत तो थेरम आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा वापर करून प्रूव्ह करणार आहोत. त्यामुळे इथे कन्स्ट्रक्शनची गरज नाहीये. आता पहिली पेअर कोणती बघा, अँगल BAD आणि अँगल PCD. मग पहिल्यांदा ते दोन्ही अँगल्स काढा, पहिल्यांदा BADचं माप काढा. सो हियर अँगल BAD कुठला आहे बघा, अँगल BAD हा अँगल आहे, बरोबर. हा अँगल कुठं इन्स्क्राइब आहे, आर्क BAD मध्ये इन्स्क्राइब आहे, बरोबर. मग आता या अँगल मुळे कोणता आर्क इंटरसेप्ट होतो, आर्क BCD इंटरसेप्ट होतो बघा, बरोबर. आर्क BCD is intercepted by the angle BAD here. Okay, arc BCD is intercepted by angle BAP. Therefore, by using inscribed angle theorem, angle BAD is equal to 1/2. Angle means measure of angle. BAD is equal to 1/2
measure of an arc. Which arc? The intercepted arc BCD. BCD. Say this as statement 1 and write the reason here. Inscribed angle theorem. Inscribed angle theorem. ओके, हे रिझन लिहिलं आपण. पुन्हा काय करा, आता हा अँगल झाला, पुढचा दुसरा अँगल आहे त्या पेअर मधला बीसीडी. आता बीसीडी अँगल बघा कुठला, आर्क इंटरसेप्ट करतोय. बीसीडी हा जो अँगल आहे त्याचा अपोजिट आर्क इंटरसेप्ट करतो. ओके, सो हियर आर्क BCD is intercepted by angle, कुठला अँगल आहे BC, सॉरी अँगल BAD आहे इथं. आर्क अँगल BAD is intercepted by the angle BCD. बरोबर. मग पुन्हा इथं काय करा, इन्स्क्राइब्ड म्हणून अँगल थिअरम यूज करा. Therefore measure of angle BCD is equal to 1/2 measure of an arc BAD. That is statement 2. मग याला रिझन पण तेच लिहा, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता बघा, या दोघांचं बेरीज आपल्याला दाखवायचं की नाही, या दोघांचं बेरीज 180 दाखवायचं आहे. म्हणून काय करायचं, फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट या दोघांचं बेरीज करा आणि ते बेरीज तिकडे किती आला पाहिजे, 180 आला पाहिजे. मग तो बेरीज करा आता, स्टेटमेंट फर्स्ट अँड स्टेटमेंट सेकंडचं. बघा, सो हियर ॲडिंग, therefore measure of angle BAD plus measure of angle BCD is equal to 1/2 measure of an arc BCD plus 1/2 measure of an arc BAD. So reason later adding 1 and 2. बरोबर, 1 आणि 2 यांची बेरीज केलेली आपण. बरोबर. मग आता काय करायचं बघा, दॅट इज इक्वल टू, दोन्ही मध्ये बघा 1/2 कॉमन आहे, तो 1/2 कॉमन काढा. 1/2 कॉमन काढलं इथं, इंटू ब्रॅकेट काय राहिलं बघा, मेजर ऑफ आर्क BCD प्लस मेजर ऑफ आर्क BAD. बघा, मग आता मेजर ऑफ आर्क BCD आणि BAD या दोघांचं जर आपण बेरीज केलं तर काय मिळतं बघा, होल सर्कल मिळतो. आर्क BCD प्लस आर्क BAD means whole circle. We know that the measure of whole circle is 360 degree. That is equal to 1/2 into 360 degree. मग इथं रिझन लिहायचं, measure of circle. मेजर ऑफ सर्कल म्हणजे पूर्ण सर्कल होतो, त्यामुळे त्याचे माप किती येणार आहे, 360 डिग्री येणार आहे. ओके, मग आता बघा, दॅट इज इक्वल टू 1/2 into 360 means 180 degree. Therefore measure of an angle BAD plus measure of an angle BCD is equal to 180 degree. हा फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह झाला बघा, पहिला स्टेटमेंट जो आहे हा प्रूव्ह झाला. ओके, मग दुसरा स्टेटमेंट प्रूव्ह करायचा आपल्याला. मग दुसरा स्टेटमेंट प्रूव्ह करत असताना पुन्हा आपल्याला ही क्रिया हे सगळं करायची गरज नाही, कारण गेल्या वर्षी आपण एक थिअरम यूज केलं चौकोनाचं, सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल इज 360 डिग्री. म्हणजे चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हे आपण मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे. त्या प्रॉपर्टीचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय करता येईल आपल्याला, चौकोन ABCDच्या सर्व कोणांची बेरीज
बरोबर 360 दाखवायचं आहे. जर here you have to show that or write the sum of all the angles of quadrilateral ABCD is equal to 360. That means here angle, measure of angle BAD plus measure of angle BCD plus measure of angle ABD plus measure of angle ABD. आता बघा हा चौकोन आहे, चौकोन ABCD आहे, ABCD. त्याच्यामधलं हे दोन चौकोन आहे, हे दोन अँगल घेतले आपण अपोजिट अँगल्स, हे दोन्ही A आणि C, मग त्याचे ABD आणि ADC येणार. अँगल ADC इज इक्वल टू 360 डिग्री. मग याला रिझन लिहा, सम ऑफ एंगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, सम ऑफ एंगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. त्यामुळे ते 360 लिहिलं. मग आता त्याच्यामध्ये इथं फ्रॉम ह्याला 3 म्हणा, याला 3 म्हणलं आपण, काय या दोघांची बेरीज 180 काढली आपण, त्या दोघांची बेरीज इथं ठेवा. ओके, त्याला रिझन आपल्याला फ्रॉम 3 लिहिता येतो. सो 180 प्लस हे दोघांची बेरीज, मेजर ऑफ अँगल ABD प्लस मेजर ऑफ अँगल ADC इज इक्वल टू 360 डिग्री. याला रिझन लिहा फ्रॉम 3 मध्ये काय लिहिलं, या दोघांची बेरीज 3 मधनं 180 लिहिलं इथं. आता हे 180 काय करा, तिकडं न्या, म्हणजे तो काय होईल, मायनस होईल तिकडे घेतल्यावर. सो हियर विल गेट देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABD प्लस मेजर ऑफ अँगल ADC is equal to this 360 degree minus this 180 degree. Okay, आता माइनस करा. therefore measure of angle ABD plus measure of angle ADC is equal to, माइनस करा 360 मधनं 180 राहिलं काय, 180 राहिलं. hence the second statement is also proved here. Hence we have proved that the opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. That means the sum of the opposite angles of cyclic quadrilateral is 180 degree. Okay, understand? कळालं का बघा. Let us see the corollary of cyclic quadrilateral theorem. Cyclic quadrilateral theorem चा उपप्रमेय. An exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the opposite angle of its adjacent interior angles. आता आपल्याला एक्सटिरियर अँगल म्हणजे काय हे बघायचं पहिल्यांदा. एक्सटिरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर बघा, सपोज हियर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे हा, सपोज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे ABCD. त्याचे 4 व्हर्टेक्स आहेत. 4 व्हर्टेक्स आहेत म्हणजे ते चारही साइड्स जे आहे त्याचे साइड्स 1 बाय 1 असे वाढवले की एकूण त्याचे बघा, आता ही साइड वाढवली तर इथे एक एक्सटिरियर अँगल तयार होतो, बरोबर. पुन्हा ही साइड अशी वाढवली तर इथं आणखीन एक एक्सटिरियर अँगल तयार होतो. म्हणजे एका व्हर्टेक्स जवळ किती एक्सटिरियर अँगल तयार झाले, 2 एक्सटिरियर अँगल तयार झाले. पुन्हा ही साइड अशी वाढवली, इथे एक एक्सटिरियर अँगल तयार होतो. पुन्हा ही साइड अशी वाढवली तर दुसरी एक्सटिरियर अँगल इथं तयार होत आहे. पुन्हा ही साइड अशी वाढवली तर इथं एक एक्सटिरियर अँगल तयार होत आहे. अशी ही साइड वाढवली तर इथं एक्सटिरियर अँगल तयार होते. असे किती एक्सटिरियर अँगल तयार होतात, त्याचे 2 2. इथं पुन्हा ही साइड वाढवली, ही साइड वाढवली, इथं एक एक्सटिरियर अँगल, इथं एक एक्सटिरियर अँगल. असे किती झाले, बेचोक 8 एक्सटिरियर अँगल तयार होतात, बरोबर. मग ह्या 8 एक्सटिरियर अँगल पैकी कोणताही एक एक्सटिरियर अँगल जर आपण घेतला तर तो एक्सटिरियर अँगल काय असतोय, कॉन्ग्रुएंट टू द अपोजिट अँगल ऑफ इट्स ऍडजेसेंट इंटिरियर अँगल. कोणताही एक. आता बघा, इथं आपण
डायग्राम काढूया. इथे एक सर्कल काढला, त्याच्यावर एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेतला. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल समजा PQR घेतला आपण. PQR यस, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. त्याचा एक एक्सटिरियर अँगल आपण कोणताही केला. ठीक आहे. आता समजा हा एक्सटिरियर अँगल, ही साईड आपण वाढवली, ही साईड वाढवून इथं आपण T घेतलं त्याच्यावर. जे रे RQ is extended or ray RQ is drawn. The point T is on the ray RQ. ठीक आहे. मग असा इथं काय झालं, हा एक्सटिरियर अँगल तयार झाला. बरोबर. मग आता हा करोलेरी काय सांगतो आपल्याला, हा एक्सटिरियर अँगल कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे म्हणून सांगतोय, अपोजिट अँगल ऑफ इट्स ऍडजसेंट इंटिरियर अँगल. ह्या एक्सटिरियर अँगलचा लगतचा जो इंटिरियर अँगल, हा याच्याशी अपोजिट असणारा जो अँगल आहे, या अँगल बरोबर तो काय आहे म्हणतोय, कॉन्ग्रुएंट आहे म्हणतोय. लक्षात येते का बघा. आता याचा जो प्रूफ आहे तो प्रूफ तुम्हाला विचारलं जाणार नाहीये, तरी पण आपण त्याचं प्रूफ बघूयात कसं प्रूफ होईल ते. मग आपल्याला माहिती आहे बघा, इथं गिवन पुन्हा लिहिलं आपण, गिवन quadrilateral AB PQRS is a cyclic, पुन्हा हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. अँगल PQT is an exterior angle, exterior angle of quadrilateral PQRS. ओके. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं बघा आपल्याला, काय प्रूव्ह करायचं, इथं हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच अँगल PQT इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PSR. त्याच्या ऍडजसेंट इंटिरियर अँगलचा जो अपोजिट अँगल आहे, ऍडजसेंट इंटिरियर अँगल आहे, याच्या अपोजिट अँगल बरोबर तो कॉन्ग्रुएंट असतो. असा तो करोलरी आहे. बरोबर. मग आता बघा प्रूफ, प्रूफ लिहिताना या ठिकाणी काय करायचं बघा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा जो थेरम आपण अभ्यासलाय त्या थेरमचा वापर आपल्याला करायचा आहे. ते करून या दोन्ही अपोजिट अँगलचे बेरीज 180 दाखवायचं आहे. ठीक आहे. त्या दोघांचे बेरीज 180 दाखवलं आपण. समजा मेजर ऑफ अँगल PQR प्लस मेजर ऑफ अँगल PSR इज इक्वल टू 180 डिग्री. याला 1 म्हणलं. मग रिझन इथं लिहू आपण, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग आता बघा हे दोन अँगल कुठले आहेत बघा, अँगलची लिनियर पेअर मधले आहेत. मग या दोघांची बेरीज देखील काय होईल, 180 होईल. मग आता मेजर ऑफ अँगल PQR नाही तर PQT सॉरी PQRच आहे. हे अपोजिट अँगल घेतले आपण. आता इथे PQT प्लस अँगल PQR, या दोघांची बेरीज काय होणार आहे बघा, 180 आहे. मग याला स्टेटमेंट 2 म्हणा. मग रिझन लिहा, अँगलची लिनियर पेअर, अँगलची लिनियर पेअर. हे दोन्ही अँगलची लिनियर पेअर मधले आहेत. बरोबर आहे. ह्या दोघांची बेरीज 180 होणार आहे, अँगलची लिनियर पेअर येते. मग आता दोघांची किंमत 180च आहे, दोन्ही बेरजेची किंमत 180 आहे. मग त्यामुळे दोन्ही काय होतील, दोन्ही बेरजा इक्वल होतील ह्या. बरोबर आहे. ह्या दोघांची बेरीज इज इक्वल टू ह्या दोघांची बेरीज होईल, कारण दोघांची किंमत 180 असल्यामुळं, समान असल्यामुळं. ओके. 180 असं नाही, समान आहे म्हणून. ओके. मग आता काय लिहितात बघा, काय लिहितात आपल्याला इथं, सो हियर मेजर ऑफ अँगल PQR प्लस मेजर ऑफ अँगल PSR is equal to measure of angle PQT plus measure of angle PQR. इथं रिझन लिहिलं फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. मग आता दोन्ही साईड बघा PQR समान आहे, दोन्ही साईड मधनं PQR काय करून टाका, मायनस करून टाका. मग काय राहतो बघा इथं, सो मेजर ऑफ अँगल PSR
इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल पी क्यू टी. मग इथं काय लिहिलं आपण, मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इज सबट्रॅक्टेड, दोन्ही बाजूमधनं मेजर ऑफ अँगल पी क्यू आर सबट्रॅक्ट केलं. बरोबर. मग सबट्रॅक्ट केलं की हे दोन्ही इक्वल राहिले. देअरफॉर माप इक्वल आहेत म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर अँगल पी क्यू टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एस आर. पी एस आर इज इक्वल टू पी क्यू टी म्हणजेच पी क्यू टी इज इक्वल टू पी एस आर म्हणजेच पी क्यू टी इज कॉन्ग्रुएंट टू पी एस आर. अशा पद्धतीने आपल्याला हे कोरोलरी प्रूव्ह करता येते. ओके. मग याचा वापर आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी करायचं आहे. Next, let us see the tests of cyclic quadrilateral. The first step, the first test. मग टेस्ट ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणजे काय, दिलेला क्वाड्रिलेटरल हा सायक्लिक आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला हे टेस्ट वापरायची आहे. आता पहिलं काय बघा, इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल ऑफ अ क्वाड्रिलेटरल इज सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलेटरल इज सायक्लिक. म्हणजे जर चौकोनाच्या कोणताही एक पेर म्हणजे कोणत्या चौकोनाच्या कोणताही एक अपोजिट अँगलचा पेर हा सप्लिमेंटरी जर असेल तर तो चौकोन सायक्लिक असतो. जर चौकोनाचे कोणत्याही सम्मुख कोनांची बेरीज 180 अंश असेल तर तो चौकोन काय असतो, चक्रीय चौकोन असतो. असा हा थेरम आहे किंवा असा हा टेस्ट आहे. यालाच आपण कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम असं म्हणतो. चौकोन कुठलाही असेल त्याच्या अपोजिट अँगलचं एक पेअर जर सप्लिमेंटरी जर असेल तर डायरेक्टली आपण तो चौकोन सायक्लिक आहे असं म्हणू शकतो. ओके. देन सेकंड वन, इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाइन सबटेंड इक्वल एंगल्स at two distinct points which lies on the same side of the line, then the 4 points are कॉनसायक्लिक. कॉनसायक्लिक म्हणजेच त्या चारही पॉइंटला जोडून होणारा जो चौकोन आहे तो सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो. म्हणजे होणारा जो चौकोन आहे तो चक्रीय चौकोन असतो. सपोज हियर the line is there. On this line the point P and Q are there. If 2 points on a given line, हे दोन पॉइंट आहेत या दिलेल्या लाइन वरचे, subtend equal angles at two distinct points which lies on the same side. एकाच बाजूला सेम साइड, तो वरच्या बाजूला असू दे किंवा खालच्या बाजूला असू दे, एकाच बाजूला असणारे जे दोन पॉइंट आहेत ते दोन पॉइंट समजा या ठिकाणी आहेत. असे हे दोन पॉइंट आहेत समजा. सपोज हियर आर इज देयर अँड दिस इज एस इज देयर. मग आता हा अँगल इथं, आता बघा हा जो अँगल आहे हा अँगल म्हणजे हे दोन्ही पॉइंट जे आहेत पॉइंट पी आणि क्यू आहे, एस या पॉइंटशी हा अँगल सबटेंड करतात. मग तेच पॉइंट्स पी आणि क्यू हेच पॉइंट्स, तर बघा तेच पॉइंट्स या आर अँगलशी हा अँगल सबटेंड होतो. मग ज्यावेळेस हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात, तेव्हा हे जे चारही पॉइंट्स आहेत पी क्यू आर एस हे चारही पॉइंट्स कॉनसायक्लिक असतात. म्हणजेच हे चारही पॉइंट्स एकाच सर्कलवर असतात. म्हणजेच या चारही पॉइंटला जोडून होणारा जो चौकोन आहे पी क्यू आर एस हा चौकोन कोणता असतो, सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो. म्हणजेच चक्रीय चौकोन असतो. असा त्या टेस्टचं मीनिंग आहे. ओके, लक्षात आलं का. मग जर आपल्याला दिलेला चौकोन हा चक्रीय चौकोन आहे दाखवण्यासाठी या दोन्हीपैकी एका टेस्टचा वापर करून आपण तो सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे असं प्रूव्ह करू शकतो. लक्षात आलं का. बघा कळालं. ठीक आहे. अच्छा, पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासूया, बघूया. सो थँक्यू.